श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहना मदमत्सरकाननदहना हे भवभयपाश निकृंतना भवानी रंजना भवहारका हिमाद्विजामात गंगाधरा सिंधूरवदन जनका कर्पूरगौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोषशमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहास्य वदना नंदीवहना अंधकमर्दना गजांतका दक्षक्रतुदलना दानव दमना दयानिधे अमितभक्तप्रियकरा ताटिकांतक पूज्य त्रिपतापहरा तुझे गुण वर्णावया शतवक्त्रा शक्ती नभेची सर्वथा नित्यशांतन निर्विकल्प निरंजना आशापाशरहित विरक्तपूर्णा निज भक्तपाश विमोचना जन्म मरणान्मोचक जे विषय कामनायुक्त तुझ स्वामी अनन्य भजक त्यासी पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्व ही सकामासी कामना पुरवून न तू निज ध्यानी लाविसी मन तेची परम विरक्त होऊनी पद निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष एच विषयी कथा निर्दोष सूत सांगे शौनकादिका आर्यवर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर जैसे पूर्वीचे नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्रपाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रू खळ त्यासी काळदंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळासी उपमिजे वायुसूत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषदांगना उपमेस तिच्या न पुरती तारिका जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रुजनक जाया उपमा देत द्विज राजभार्या बहुत वाटती हळू वटते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हैमवतीची की द्रोहीण जाया पुत्री मित्राची उपमा साची द्यावी तिथे कलंकरहित रोहिणी ध्वज जैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भव तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतांशी एक द्विज बोले सत्यवानी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्त्र वर्षे कामिनी राज्य करील अवनीचे ऐकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रे अलंकार देत ज्याने जे मागितले ते पुरवित नाही ने दीन म्हणेची तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथून लावण्य गंगा चातुर्य खानी शारदे ऐसे जाणिजे राव संतोषे कोंदला तो बहुत तो अमृतात विष बिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला 14वे वर्षी सीमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयसे ऐसे एकता राव मानिसी उद्विग्न जाहला बहुत वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी की काळीजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदये करून होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाच्या विप्रग सदना गेले सवेग रायासी लागला चिंतारोग तवती शुभांगी उद्वेग रहित वर झाली सकळ कळा प्रवीण चातुर्य खानीचे दिव्य रत्न तिचे ऐकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा अंगीचा श्वास पाहुनी कस्तुरी मृग घेती दान पितयासन आवडे प्राणाहून पाहता नयन न ध्याती वदन पाहुनी रतिपती लज्जित कटी देखोनी हरिवदन न दाखवित गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी शन एक चाले गजगती देखोनी शंकला करीपती कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती रुंजी घालित सुवासा कमळ मृग मीन खंजन लज्जित देखोनी जिचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विपुरी दडाले या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख शुकपळती पाहता नासिक बिंबफळे अतिसुरेख लज्जित अधर देखता पक्वदाडिंब बीज सुरंग बहुत त्यास लाजविती जिचे दंत कुच देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णुकिती तनुचा सुवास अत्यंत जाय 10 योजनपर्यंत सूर्यप्रभे समकांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करीती तेजपाशी त्यांच्या मुखे करुणी वार्ता ऐके सीमंतिनी 14 वर्षे आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषीने परमसंताप पावली ते क्षणी समयी याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी तिचे पाय धरुनी लवलाई पुसे सद्गत होऊन या सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांग त्वरित
कोण ते पूजू दैवत, कोण त्या गुरुसी जाऊ शरण, सांगितला सकळ वृत्तांत. 14वे वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमित्र पंचाक्षरी. तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निश्ची झाली पूजावा त्रिपुरारी. षोडशोपचारे सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दंपत्य बहु पूजी माये अत्यादरे, पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत. उबगन धरी मनात बोल न ठेवी वृत्ताते, त्यावरी नैषधराज नळजान, त्याचा पुत्र इंद्रसेन, त्याचा तनय चित्रांगद सुजान. केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी कळायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात. सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची कुंभिनी शोधिली समग्र. परी त्याहुनी नाही सुंदर तो, 30 योजिला वर. राशी नक्षत्र पाहुनी इकडे सीमंतिनी, आश्चर्य व्रत सांगितल्याहुनी विशेष करीत. 8व्या दिवशी 11 दंपत्य पूजित, वस्त्रालंकारे अनिकही. ब्राह्मण भोजन आल्या अतिथा देत अन्न, सांग करी शिवपूजन. जागरण सोमनिशी पंचसूत्री, शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग. कोणी एक न्यून प्रसंग न घडे सीमंतिनी पासून, शिवास अभिषेकिता पापसंहार. शिवपूजने साम्राज्य अपार, गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन. त्याकरिता शिवापुढे धूप जाळिता, बहु तेने अंगी होय सुवास. दीप चालविता वंश वर्धमान होय पै, अनिकही दीपांचा गुण. कांती विशेष आयुष्यवर्धन, नैवेद्य भाग्यपूर्ण. वर्धमान लक्ष्मी होय, तांबूलदाने यथार्थ. सिद्धचारी पुरुषार्थ, नमस्कारे आदरे आरोग्य होत. प्रदक्षिणे भस्मनासे भ्रमणासे, जपे साधे महासिद्धी. होम हवने होय कोश वृद्धी, कीर्तन करिता कृपानिधी. सांबळ ठाके पुढे उभा, ध्यानी होय महाज्ञान. श्रवणे अधिव्याधी हरण, नृत्य करिता जन्म मरण. धुर्जटी दूर करीतसे तंत वितंत, घन सुस्वर. शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र, तेणे कंठ सुरस कीर्ती अपार. रत्नदाने नेत्र दिव्य होती, एवं सर्व अलंकार पाहता वाहता. सर्वाठाई जय लाभ तत्वता, ब्राह्मण भोजन करिता सवर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रेयीने पूर्वी व्रत सीमंतिनीचे सांगितले समस्त, त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजित आदरे. त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगद नामे गुण गंभीर, त्यासी अनोनिया सादर. सीमंतिनी दिधली 4 दिवसपर्यंत सोहळा झाला तो अद्भुत. तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रा ऐसा. सहस्र अर्बुदे धनदान, राये दिधली वरदक्षिणा. वस्त्रे अलंकार नवरत्न, गणना कोण्या न करवे. अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा. चित्रशाळा नृत्यशाळा अंदन दिधले जामाता. 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त. विप्रदक्षिणा दिधली अपरिमित. नेता द्विज कंटाळती, आश्रमधन नेता ब्राह्मण वाटेस टाकीती. नेववे म्हणून याचकामुखी हेची वचन, पुरे किती न्यावे. रायाचा औदार्य कृशाण, दारिद्र्य राण टाकी जाळून. दुराशा दुष्कंटकवन दग्ध झाले मुळीहून. धनमेघ वर्षता अपार, दारिद्र्य धुरळा बैसला समग्र. याचक तृप्ती तृणांकुर, टवटवीत विरुढले. असो नैषधपुरीचे जन पाहती, सीमंतिनीचे वदन इंदुकळा. 16 चिरून द्विज होतिले 32, कलंक काढून निशेष. द्विज संधी भरल्या राजस, मुखीचे निघता श्वासोश्वास. सुगंध राज तोची वाटे, जलजमुखी जलजकंठ जलजमाला. तेज वरिष्ठ जलज निंबपत्रे करुणी एकवट. ओवाळून टाकीती शशीमुखा, असो साडे झालिया पूर्ण. नैषध देशा गेला इंद्रसेन, सकल वराडी अनुदीन. सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे, विजयादशमी दीपावळी लक्ष्मी. जामात राहाविला माने करुणी, किती 1 दिवस घेतला ठेवून. चित्रवर्मा राजेंद्र, जैसा श्रीरंग आणि इंदिरा, तैसा जोडा दिसे साजिरा. नाना उपवर वधूवरा, समयोचित करी बहु. कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊन. सेवक वृंद धुरंधर सेना अगाध, जात मृगये लागुनी. वनी खेळत आश्रमाला फार, धर्म आला तप्त शरीर. जानोनी नौका सुंदर, यमुना डोही घातली. त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद. गुणनिधान अवलोकिती, चहूकडून कौतुके भाषण करिता ती. कृतांत भगिनीचे उदक कृष्ण वर्ण भयानक, त्या उदकाचा अंत सम्यक. कधी कोणी न घेतला तो, प्रभंजन सुटला अद्भुत. नौका तेथे डळमळीत, आवेशे आक्रोशे बोलते. नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त. नौका बुडाली अकस्मात, एकची वर्तला अकांत. नाही अंत महाशब्दात, ही सेना होती अपार. तिच्या दुःखासी नाही पार. चित्रांगदाचे पाठी राखे वीर, आकांत करीती एकसरे. सेवक धावती हाक फोडीत, चित्रवर्म्याची जाणविती मात. राव वक्षस्थळ बळवीत, चरणी धावत यमुना तीरी. शिबिके माझे वैसोनी माथे समवेत, सीमंतिनी धावत आली तेच क्षणी. म्हणती पडती धरणी सर्व ही, दुःखार्णवी पडली एकसरे. तेथे कोणासी कोण सावरी, सीमंतिनी पडली अवनीवरी.
पिता सावरिती येसी माता धावनी उठाउठी कन्येच्या गळा घाली मिठी शोक करे तेने सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक ऐकून डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे पशुपक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता पर्वत त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता शोके मूर्छना येऊन चेष्टित पडली सीमंतिनी तो इंद्रसेनासहित गृहिणी आली वार्ता ऐकून अवघी झाली एकत्र दुःखार्ण वाचा न लागे पार स्नुषेते देखो निश्वशुर शोकाग्नीने कवळीला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकाची मृतिका घेऊन हस्तकी लावण्यवती घाली म्हणी मुखी म्हणे गहन पूर्वकर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परम स्नेहाळ पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही मज अनाथाची गाठी पाही कोणे एक सोडिली निर्दय माझा धावागे राजहंस कोणे नेले गे माझी पाडस माझा चित्रांगद डोळच कोणे चोरून नेला म्हणे म्यापूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले की शिवरात्रीच अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की रमाधव माधव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग उच्छेदिला की पंक्ती भेद केला निशेष की संत महंता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की मी की दान देते म्हणून ब्राह्मणाशी चाळविले बहुत दिन की दान दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवणी की कुरंगी पाडसा घडविले की परिव्राज्य का प्रतिनिंदिले तरी ऐसे एक निधान गेले त्यास दोषास्तव वाटे असो प्रधानवर्गी सावरुनी सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी स्वनगरासी नेऊन निज सदनी राहिली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दायाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळून जाती तेथूनही शत्रू धरुनी आणि ती बंदी घाली ती दृढ तेव्हा इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करी एकादश शत दंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्वही भोगवर्जून जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्ष झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चिंत्रांगदे मुनीत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभुवनीची पाहती लीला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिणी अतिचतुर भामिनी सुवास अंगी ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर ज्यांचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सद्गद होऊनी स्तुती करी तसेच निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त ते केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जने अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूत तत्वांसहित मग दोघे एक प्रीती आदिपुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती निर्गुण त्या सत्वांशे करून विष्णू जेणे निर्मिला रजांशे केले विरंची सतमांचे रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचरत्न सरिता मेदिनी बसन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापुनी उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमारमण ज्याचे अंतःकरण बुद्धी द्रुहिण जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर वृत्तांत दाडा तीव्र विराट पुरुष जो सर्वही जो एवं चितुके देवता चक्र ते शिवाचे अवय समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे कर जोडुनी ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा ऐसे वचन ऐकुनी सतेजे परम संतोषला दंश शुकराज क्षेमालिंगन देऊन द्रुतनुज नानाद कौतुके दाखवितया म्हणे देवासचे दुर्लभ वस्त येथे आहे समस्त
तो मज आवडसी बहुत राहावे स्वस्थ मजपासी चित्रांगत म्हणे महाराजा शिवकर्णभूषण असं तेजा जननी जनकासी वेद माझा एवढाच मी पोटी तयाचा 14 वर्षाची श्रीमंतिनी गुणनिधान लावण्य खाणे प्राण देईल ते नितंबिनी बोलता नयनी अश्रू आले माता पितयाचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजविन कष्टी जाण नेत्री प्राण उरला असे तरी मज घालवी नेऊनी म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊनी प्रसन्न देत अपार वस्तू ते म्हणे 12 सहस्त्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तात्काळ चित्रांगद वीर तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मन वेग वारू आणून चिंतामणी सवे दिधल्या दुर्लभ रत्ने भूमंडळी देतात अमूल्य तेजागळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिधली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिधला फणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमुणी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चहूकडे बाहेर राजपुत्र तेच समयी श्रीमंतिनी स्नानाशी सत्वर कालिंदी तीरा पाथली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देते दिव्यरत्न मंडित नृपती चित्रांगद दिसत असे फणी मस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवंतस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या 5 जडल्या कटिमेखलेवरी तेणे हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ताफळे देखोनी तेजाळ धावतची येती मराळ देखोनी आरत रत्नांचे ढाळ कीर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखोनी धावती मिलिंद दशदिशा आपल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली श्रीमंतिनी ब्रह्मचक्री पडली विचारमनी चित्रांगदही तटस्थ होऊन क्षणाक्षणाने हाळित कंठभूषण रहित मंगलसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वस्त्र अंजन विवारजित नेत्र राजपुत्र पाहतसे नहाळिता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी कुचकमंडलू यासी उपमा नाही द्यावया तप्त चामी कर वर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृशकी चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकोळती मगतिये पासी येऊनी पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले संपूर्ण चरित्र बोलता सुवे नयन भरुनिया चालली अश्रुधारा स्रवती खालत्या लाविल्या पय धरपलिंगास गळत्या दयंतजीयेचे बोलता नक्षत्रा ऐसे लखलखती श्रीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झाली हिचा भ्राता उडाला येथे यमुना जळी हिची सासू श्वेश्वर दोन्ही शत्रूंनी घातली बंदीखानी हे शुभांगी लावण्य खाणी ऐशी गती येची कंठ दाटला सद्गतीत चित्रांगद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुष्टित वेळोवेळा श्रीमंतिनी सख्यास सांगे कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले कोण नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गगनामचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग श्रीमंतिनीच्या हाती धरुणी कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटविन लटिके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आण असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेले येथुनी पळे ही गोष्ट कोणा लागुनी सांग दिवसत्रय प्रकट होऊ नको ऐसे सांगुनी परमस्नेही एरी चोर दृष्टी मुख पाये मने वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग 8वी भवानी महिषा करुणा करा पुराण पुरुषा न कळेलीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मजका हाती धरिता स्नेह उपजला माझी या चित्ता परमाप्त वाटत असे काय प्राशुनी अंबा आला अमृत की काळे गिळोनी उगळीला सत्य हे मदनांत षडाश्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवासा हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजिन दंपत्य तुक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पिन यावरी बोले राज्यपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू श्वेश्वर त्यासी सांगू आणि जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन एरी करुण हास्यवदन निज सदनाप्रती गेली सख्या बोलती आन वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्यांच्या नेत्री आले जीवन श्रीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या राहा श्रीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासना रूढ सदना गेली कोठे न काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला श्रीमंतिनी कांत
निज नगरा बाहेर उपवनात जाऊन या उतरला नागे मनुष्य वेश धरुनी शत्रुस सांगे वर्तमान 12 सहस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत एरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी रस्थापा वेगी मग नाग जाऊनी माता पितयासी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये तो शत्रू होऊनी शरणागत उभयतांसी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडूनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखोनी सप्रेम धावे चित्रांगद सुजान धरुणी पितयाचे चरण क्षेमलिंगनी मिसळला मग लावण्यवतीची धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत जैसा कौसल्येसी रघुनाथ 14 वर्षांतरे हरपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत करभार घेऊनी समुप धावती देशोदेशीचे भूप पौरजनाचे भार समीप येऊनिया भेटती हनुमंते अनिला गिरिद्रोण जीवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेचे पूर्ण झपय झाले माता पितयांसमवेत चित्रांगद चालिला मिरवित नैषधपूर समस्त शृंगारले ते धवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावताती सेवक भार महाद्वारी येता साचार मात फुटली चहूकडे हेर जाऊनी राया संवंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजला धावत नयनी लोटत अश्रू आनंदाश्रू कंठ झाला सद्गतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार अनिला त्यासी अलिंगित धनवस्त्र देत सीमेहुनी अपार भरुनी रथ शर्करा नगरात वाटित मंगळत्रे अद्भुत वाजू लागली एकसरे धावले अपार भूसुर राये कोश दाविले समग्र आवडे तितुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिवहुमानात म्हणून राव ओढत नाचत उपायने घेऊनी धावत प्रजानन नगरीचे सीमंतिनीची बोलावणी दिव्य अलंकार लेवूनी जय जयकार करुनी मंगळसूत्र बांधिले दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा समन हार चंदन सौभाग्य लेवविती जाण त्रयोदश गुणी विडे देती एक शृंगार सावरिती एक पीक पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सीमंतिनीची पहावया माता धावली सद्गतीत सीमंतिनीशी हृदय धरित माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटोनी पुढती विरुडला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरुनी अक्षय चालली उतरेना धन्य धन्य सोमवार वृत्त 11 लक्ष पूजिली दंपत्य जितवन करावयास जामात बोलावू धाडिले त्वरेने माता पितयांसमवेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयासी जामाताच्या कंठी धावून श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे धरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरा माझी अनिली मिरवित पुनः विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावित सीमंतिनीची पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागिले वित नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध राजे निगुती आत्महस्ते लेवयोगी सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागे दिधल्या सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझ्या सौभाग्य दधी उचंबळवणी भरला असो बहुकाळ पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पून तपासी केला इंद्रसेन तेथे करुणिया शिवार्चन शिवपदासी पावला 8 पुत्र पितया समान सीमंतिनीशी झाले दान 10 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगद भुज न्यायनीती वर्त तसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शौनकादिका सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियास अंतरला सता व्रतार बहुत दिवस तो भेटेन परतोनी विगत दवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य व्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेन मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहुखंडांतरे मृत्यू निरसोनी जाये गतधन प्राप्त शत्रू पराजय श्रवणे पठणे सर्व कार्ये भावे सिद्धी येण्याची सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघ मासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्ये सेविती अपर्णा हृदयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे
कदाहि शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड षष्ठाध्याय गोढा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.